असंघटित श्रमिकांच्या पेन्शन संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारने केलेल्या अटल पेन्शन योजनेची कालावधी केंद्र सरकारकडून आता वाढवण्यात आली आहे। केंद्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही योजना आर्थिक वर्ष 2030 ते 31 पर्यंत चालूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि आता त्यामुळे अनेकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। पण अटल पेन्शन योजना नेमकी काय आणि योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं, कसा घेऊ शकतात आणि त्याबद्दलचे नियम आणि अटी काय आहेत याबद्दल एकदा जाणून घेऊयात। तर सर्वात आधी ही योजना सुरू करण्याचं नेमकं उद्दिष्ट काय हे जाणून घेऊया। तर आपण सगळे काम करत असताना आपल्या कुटुंबाची काळजी घेतो, पण वयाच्या 60 वर्षानंतर नियमित उत्पन्न नसेल तर अनेक आर्थिक अडचणी येऊ शकतात। तर हाच नेमका विचार करून केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केली आहे। आता अटल पेन्शन योजना नेमकी काय? तर अटल पेन्शन योजना ही असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे। या योजनेअंतर्गत आपण थोडी रक्कम नियमितपणे जमा केली तर वयाच्या 60 वर्षानंतर आपल्याला दरमहा निश्चित पेन्शन मिळते। यात लाभार्थ्यांना प्रतिमाहा 1000 ते 5000 पैकी कुठलाही पर्याय ते निवडू शकतात। 18 ते 40 वयोगटातील लोक या योजनेसाठी पात्र आहेत आणि याशिवाय तो भारतीय नागरिक असावा, बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये त्याचं खातं असावं आणि आधार कार्ड तसेच मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे, अशा काही बेसिक अटी आहेत। या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी या अटी असून योजना नेमकी काय आणि कशी काम करते यावर एकदा नजर टाकूया। तर योगदान दरमहा, दर तिमाही किंवा 6माही पद्धतीने करता येते। त्यानंतर निवडलेल्या पेन्शन रकमेवर आणि वयानुसार हप्ता ठरतो आणि मग हा हप्ता आपोआप तुमच्या खात्यातून वजा होतो। वयाच्या 60 वर्षानंतर निवडलेली पेन्शन दरमहा मिळत राहते। खातेदाराच्या मृत्यूनंतर पत्नी किंवा पतीला तीच पेन्शन मिळते। दोघांच्याही मृत्यूनंतर नामनिर्देशित व्यक्तीस एक रकमी रक्कम दिली जाते। यात तुम्हाला सुरक्षित भविष्याची हमी, नियमित आणि निश्चित पेन्शन असे फायदे या योजनेमार्फत लाभार्थ्यांना होतात। तर अशा प्रकारे कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठी ही अतिशय उपयुक्त आणि विश्वासार्ह अशी योजना आहे।